जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहतोय। काल आपण 6व्या दशकातील 4था समास पाहिला। आज 5वा समास पाहूया। ब्रह्मनिरूपण तर समर्थांनी केलं, पण 5व्या समासामध्ये आता ते माया ब्रह्मनिरूपण करतात। म्हणजे एकाच वेळी मायेबद्दल आणि ब्रह्माबद्दल विधाने समर्थांनी केलेली आहेत। उदाहरणार्थ ब्रह्म निर्गुण निराकार, माया सगुण साकार, ब्रह्मासी नाही पारावार मायेसी आहे, ब्रह्म निश्चळ निर्मळ, माया चंचळ चपळ, ब्रह्म निरोपाधी केवळ, माया उपाधी रूपी। श्रोता असं विचारतो, श्रोते पुसती ऐसे, माया ब्रह्म ते कैसे। आणि मग त्याच्या उत्तरादाखल समर्थांनी हे निरूपण केलेलं आहे। हे आहे नसणे पण कायम सुरू आहे हे आपल्या लक्षात येत नाही। आपली जाणीव उदय पावते, लोप पावते। आपलं असणे पण आपल्या लक्षात येतं, आपल्या विस्मरणात जातं। आता पहा, ही जागृत अवस्था आहे। आपण निरूपण ऐकत आहे, पण आपण रात्रीची झोप घेतलेली आहे। मग झोप घेतलेली होती तेव्हा जागृत अवस्था कुठे होती? म्हणजे एक अवस्था जाते, दुसरी अवस्था येते, दुसरी जाते, तिसरी येते, पुन्हा तिसरी जाऊन पहिली अवस्था येते। असं सतत जागृतीमध्ये सुद्धा सुरू आहे। वरवरच्या आपण या 3 अवस्था पाहिल्या की मनुष्य जागा आहे, मग झोपतो, मग गाढ झोपतो, मग पुन्हा जागा होतो, पुन्हा झोपतो। या अवस्था तर आहेतच, पण जागृतीमध्ये सुद्धा जाणीव येणे, जाणीव जाणे अशा घटना घडत असतात। एकामागून एक आपण वेगवेगळे अनुभव घेत असतो। लक्ष देऊन ऐका, एकच अनुभव आपण कायमस्वरूपी घेत राहिलो आहे असं घडत नाही। जी अनुभूती येते ती नंतर मावळते आणि मावळल्यानंतर वेगळी अनुभूती समोर येते। आपण मनाचा विचार करूया। मनाला येणारा अनुभव म्हणजे विचार आहे, शब्द आहेत। आता त्याचा विचार केला तर लक्षात येईल की मनामध्ये गदारोळ सुरू आहे। आपण म्हणतो पहा, विचार काही केल्या थांबतच नाहीत, मन सैरावैरा पळतंय वगैरे वगैरे। पण त्याकडं जर सूक्ष्मपणे पाहिलं तर मन सुद्धा एका वेळी एकच विचार करतं। तो विचार संपल्यानंतर दुसरा विचार सुरू होतो। दुसरा विचार काही काळ राहील, पण तो संपल्यानंतरच तिसरा विचार समोर येतो। एकाच वेळी अनेक विचार असत नाहीत, एका वेळी एकच विचार असतो। तो विचार संपून दुसरा विचार येणं हे इतक्या वेगानं घडतं की आपल्याला वाटतं तिथं विचारांची गर्दी झालेली आहे। म्हणजे तिथेही अवस्थांमध्ये बदल आहे। एका विचाराची अवस्था लोप पावते, दुसऱ्या विचाराची उगम पावते, आणि लोप आणि उगम पावण्याच्या मध्ये शून्यावस्थाही असते, पण अत्यंत सूक्ष्म असते। जेव्हा साधनकालामध्ये मन स्थिर व्हायला लागतं तेव्हा त्या शून्याचा विस्तार वाढायला लागतो। एक विचार गेलेला आहे पण दुसरा विचार अजून आलेला नाही, अशा स्थितीमध्ये साधक पोहोचायला लागतो। पण ही सुद्धा एक अवस्थाच झाली। म्हणजे कोणती तरी अवस्था होती आणि आत्ता कोणती तरी अवस्था आहे असं येणं जाणं सतत तिथेही सुरू आहे। हा झाला मनाचा विचार। बुद्धीमध्येही असंच आहे। बुद्धी आपली निर्णय देते, पण एक निर्णय कायम कुठे राहतो? समोरचा विषय बदलला, वासनांची उर्मी बदलली, चित्ताची उर्मी बदलली की बुद्धीचे निर्णय बदलतात। बुद्धी निश्चयात्मक आहे। भूक लागली आहे तर अन्न खाण्याचा निश्चय होईल, तहान लागली आहे तर पाणी पिण्याचा निश्चय होईल। पण एकाच वेळी अनेक निश्चय होत नाहीत। म्हणजे तिथेही एकच निश्चय एका वेळी आहे, पण त्या निश्चयालाही लोप आहे, अंत आहे, आणि मग दुसऱ्या निश्चयाचा उदय आहे। चित्तामध्येही असंच आहे। वृत्ती उगम पावतात, चित्तामध्ये लोप पावतात, पण एका मागून एक, एका वेळी अनेक वृत्ती नाहीत। एकच वृत्ती राहते, काही काळ राहील आणि ती लोप पावल्यानंतर दुसरी वृत्ती उगम पावते। म्हणजे एकूण घडत आहे, राहत आहे किंवा नाश होत आहे या गोष्टींचा बदल सतत आपल्या अंतरामध्ये सुरू आहे।
आपल्याला वाटतं पृथ्वीवरती दिवसरात्र होतो, पण असे दिवसरात्र या घटनांमधून आपल्या आतही सुरू आहेत. म्हणजे माया ही आपल्या आतच आहे हे उघड आहे. समर्थ म्हणतायत, ही माया सगुण आहे, साकार आहे. माया चंचळ आहे, चपळ आहे. पुढच्या ओळीत ते म्हणतात, माया ही भासते तर ब्रह्म भासत नाही. माया ही दिसून येते तर ब्रह्म दिसत नाही. या सगळ्या उपदेशाचा अर्थ काय? या उपदेशाचा अर्थ साधकासाठी इतकाच आहे की त्याच्या द्वैतामध्ये मायेचं स्थान आहे आणि त्याच्या अद्वैत स्थितीमध्ये ब्रह्माचं स्थान आहे. आपण कोण आहोत हा भ्रम आपल्याला पडलेला आहे. तो भ्रम आहे हे मुळात आपल्याला सत्संगतीशिवाय कळूनच येत नाही. आपण त्या भ्रमाला सत्यत्व देऊन त्या भ्रमामध्ये वर्तन करत असतो. विचारांनी जगतो, बुद्धीच्या निर्णयांनी जगतो, मनाच्या तरंगांमध्ये जगतो आणि इंद्रियांच्या अधीन होऊन विषय सुख घेत जगत राहतो. जगत जगत एक काळ येतो आणि देह मरण पावतो. या पलीकडे जीवन आहे हे सत्संगतीमध्ये गेल्यानंतर लक्षात येतं. कबूल आहे इंद्रियांची हालचाल होते, कबूल आहे आपल्या मनामध्ये विचार येतात, बुद्धी निर्णय करते, पण हे सगळं घडू शकतं कारण ब्रह्म अखंडत्वानं तिथं वास्तव्य करून आहे. म्हणून जी दिसणारी ती माया, जी भासणारी ती माया, जी नासणारी ती माया, पण जे दिसत नाही, भासत नाही आणि नासत नाही कल्पांतकाळी ते ब्रह्म आहे. माया दिसे ब्रह्म दिसेना, माया भासे ब्रह्म भासेना, माया नासे ब्रह्म नासेना कल्पांतकाळी. म्हणजे आपण कोणत्या अनुभवात आहे? नासणाऱ्या अनुभवात आहे, भासात्मक अनुभवात आहे, की आपण शाश्वततेच्या अनुभवात आहे? हे साधकानं तपासलं पाहिजे. हा जो उपदेश आहे हा समर्थांनी केवळ माया ब्रह्मवाद सांगण्यासाठी केलेला नाही. हा सांगायचाच असेल तर अनेक विधानं आहेत, उपनिषदांमध्येही आहेत, वेदांमध्येही आहेत. ती विधाने सांगून विषय संपवता येईल. पण हा विषय सद्गुरू शिष्याला सांगतायत जेव्हा सद्गुरू मायेबद्दल विचारतोय, हा भाग महत्त्वाचा आहे. म्हणजे केवळ तुला येणारा अनुभव खोटा आहे एवढीच गोष्ट सद्गुरूंना सांगायची नसून त्याच्या खोलात जाऊन सद्गुरू शिष्याच्या स्वरूपाबद्दलही सांगत आहेत. तुला असं वाटतं की मनात विचार आले, तुला असं वाटतं की बुद्धीमध्ये काहीतरी ठरत आहे, तुला असं वाटतं की तुझ्या डोळ्यांना दिसतंय, पण या सगळ्या वरवर घडणाऱ्या गोष्टी आहेत. अंतरामध्ये जो तू स्वतः सिद्ध आहेस तिथे कोणताही अनुभव नाही आहे, तिथे कोणताही बदल नाही आहे. ते शाश्वत तत्व आहे हे ध्यानात घे, हे समर्थांना सांगायचं आहे. समर्थ काय सांगतायत पहा. माया रचे ब्रह्म रचेना, माया खचे ब्रह्म खचेना, माया रुचे ब्रह्म रुचेना अज्ञानासी, माया उपजे ब्रह्म उपजेना, माया मरे ब्रह्म मरेना, माया धरे ब्रह्म धरेना धारणेसी. किती महत्त्वाचं सांगतायत पहा समर्थ. एखाद्या गोष्टीची धारणा आपल्याला करता येते, ज्याची धारणा करता येते ते मायेतच येतं. धारणा केली गेली ती ज्याच्याकडून केली गेली तेही मायेतच येतं. ब्रह्माला मात्र धरता येत नाही, धारणा त्याची करता येत नाही. असं ते स्वतः सिद्ध आहे. त्याला उपजणं नाही, त्याला मरणही नाही. अशी जी स्थिती आहे ती बाहेर कुठे नसून आपल्याच आत आहे हे सद्गुरू शिष्याला सांगतायत. हे अशा पद्धतीनं सद्गुरूंना का सांगावं लागत आहे? कारण मायेबद्दलची जी विधानं समर्थ करतायत पहा, माया रचे किंवा माया खचे किंवा माया उपजे, माया धरे किंवा माया मरे वगैरे वगैरे, या अनुभवामध्ये शिष्य आहे म्हणून त्याच्या ठिकाणी त्याला जाणीव आहे आपल्या मीपणाची. आपल्या मनात जो विचार येतो तो आपलाच आहे असं आपल्याला वाटतं ना, अगदी 100% वाटतं. हा तुझा विचार नाही, दुसऱ्याचा विचार आहे असं जर कुणी आपल्याला सांगितलं तर ते पटणार नाही. आपलाच विचार आहे तो असं आपल्याला वाटतं. आपण एके ठिकाणी गेलो तर आपण आलो असं आपल्याला वाटतं. समजा आपण घरामध्ये आहे आणि रस्त्यावरती कुणीही नाही आणि जर आपल्याला विचारलं की तू रस्त्यावर आहेस का, तर आपण नकारार्थीच उत्तर देणार, कारण आपण घरात आहे याची जाणीव आपल्याला आहे.
म्हणजे काय केलं आपण, तर आपली जाणीव आपल्या देहाला चिकटवून ठेवलेली आहे. इकडे देह आहे तर इकडे आपण आहे, आणि तिकडे देह नाही तर तिकडे आपण नाही. पण याच्या उलट ब्रह्माबद्दल समर्थ सांगतायत. ब्रह्म कसं आहे, ते निर्गुण आहे, सगळीकडे आहे असं ब्रह्म आहे. म्हणजे आपण केवळ घरातच नाही, बाहेरही आहे, पण त्या अनुभवात आपण नाही. आपण या देहाच्या अनुभवात आहे. म्हणून समर्थ किंवा सद्गुरू माया तशी आहे तर ब्रह्म कसं आहे हे एकेका ओळींमधून सांगतायत. म्हणजेच तुझं स्वरूप हे असं आहे, नित्य आहे, त्याला जन्म नाही, ते उपजणारं नाही, त्याला त्यामुळं मरणही नाही. तुला देहसंबंधी गोष्टींची धारणा करता येईल, पण ब्रह्म धारणेमध्ये बसत नाही. माया फुटे ब्रह्म फुटेना, माया तुटे ब्रह्म तुटेना, माया विटे ब्रह्म विटेना, अविनाशते. पहा, आता अविनाशत्व हाही गुण समर्थांनी सांगितला. असंच अरूप हाही गुण सांगितलाय पुढे. माया विकारी ब्रह्म निर्विकारी, माया सर्व करी ब्रह्म काहीच न करी, माया नाना रूपे धरी ब्रह्म ते अरूप. ईश्वराची इच्छा असं आपण म्हणतो. पहा, ईश्वर हे ब्रह्म आहे आणि तत्वतः ब्रह्माला कोणतीच इच्छा नाही, ब्रह्म काहीच करत नाही, ही तथ्यता इथं समर्थांनी सांगितली. बऱ्याचदा आपण जगामध्ये घडणाऱ्या चांगल्या गोष्टींचं श्रेय भगवंताला देतो आणि वाईट गोष्टींचं खापरही भगवंतावरतीच फोडतो. पण पहा, समर्थ म्हणतायत ब्रह्म काहीच न करी. जे घडत आहे ते मायेमध्येच घडत आहे. नाना रूपे घेतली जातात आणि ती रूपे पुन्हा लोप पावतात. म्हणजे रूप घेतल्यानंतर त्या रूपाचा विकारही येतो. तो विकारही मायात्मक असतो. समजा स्त्री देह आहे तर आपण स्त्री आहोत हा विकारच तिथे आहे. स्त्री देहही मायास्वरूप आणि आपण स्त्री आहोत हा विकारही मायास्वरूप. जसा देह निर्माण झालेला आहे तसा तो नष्ट होतो. नष्ट झाल्यानंतर आपण स्त्री आहोत हा भाव कुठे जाणार? पुरुष देह नष्ट झाला तर आपण पुरुष आहे हा भाव कुठे राहणार? म्हणजे तो भावही मायात्मकच आहे. म्हणजेच मायेनं धारणा केली गेली की आपण पुरुष आहे, आपण स्त्री आहे, पण मूलतः ते सर्व काही जाणारं आहे, नासणारं आहे, रूपांमध्ये येणार आहे, सगुणात येणार आहे, ते टिकत नाही. ब्रह्म मात्र निर्विकार किंवा निर्गुण अवस्थेमध्ये अरूप स्थितीमध्ये राहतं. माया पंचभूतिक अनेक, ब्रह्म ते शाश्वत एक, माया ब्रह्माचा विवेक विवेकी जाणती. किती सुंदर शब्दांमध्ये समर्थांनी सांगितलं. पहा, जो पसारा आहे तो सगळा पंचभौतिकच आहे, उघड आहे, कारण तो जड आहे. मनात येणारा विचार असो नाहीतर डोळ्यांना दिसणारा डोंगर असो, सर्व काही जडत्वामध्ये येतं. पंचमहाभूतांची हालचाल आहे म्हणून ती हालचाल जिथे पंचमहाभूते आहेत तिथे प्रत्ययाला येते. असं पहा, स्थूल वस्तू म्हणजे काय? आपल्या त्वचेला जी जाणवते ती स्थूल वस्तू असं जर गृहीत धरलं तर समोर असलेलं फूल स्पर्शानं आपल्या त्वचेला कळतं. पण तो स्पर्श बुद्धीला होत नाही. बुद्धी हे ठरवेल की ते चाफ्याचं फूल आहे की गुलाबाचं फूल आहे, पण जडत्वाचा स्पर्श त्वचेला होतो. पण त्याचं चाफा असणं किंवा गुलाब असणं ही त्याची धारणा आहे. ती धारणा आपण मायेमध्येच येते हे आपण मगाशीच पाहिलं. ती धारणा बुद्धीला समजते, म्हणजे बुद्धीसुद्धा मायात्मक आहे. ती धारणा जर आकाश रूप असेल तर बुद्धीतील आकाश तत्वाला कळतं की हे गुलाबाचं फूल आहे. म्हणजे पंचमहाभूते बुद्धीतही आहेत, त्या फुलातही आहेत, आपल्या त्वचेतही आहेत आणि फुलाच्या पाकळीतही आहेत. जिथे ज्या प्रकारची तत्वे तिथे त्या प्रकारचा अनुभव येतो. स्पर्श त्वचेला कळेल तर त्या फुलाचा निर्णय बुद्धी करेल. पण हे दोन्हीही घडेल ते पंचमहाभूतांमध्येच घडेल, मायेमध्येच घडेल. इथे ब्रह्म कुठेही नाही. अनुभव येणारं काहीही ब्रह्म असत नाही. हे विवेकी जो आहे तो जाणतो असं समर्थ म्हणतायत. माया ब्रह्माचा विवेक विवेकी जाणती. पण इथे सद्गुरू हा शब्द लपलेला आहे, कारण माया ब्रह्माचा विवेक सद्गुरूच सांगतात. सद्गुरूंच्याकडून श्रवण घडल्याशिवाय, सद्गुरूपदिष्ट साधना केल्याशिवाय
साधकाला विवेकी होता येत नाही. पुढं पहा, समर्थ म्हणतात, माया लहान ब्रह्म थोर, माया असार ब्रह्मसार, माया अर्तिपार ब्रह्मासी नाही. एकूण काय, ब्रह्म कशामध्येही सापडत नाही हे मोठ्या खुबीनं समर्थांनी सांगितलं आहे. आणि तेही प्रत्येक ओवीतून वेगवेगळा मुद्दा सांगत. सकळ माया विस्तारली, ब्रह्मस्थिती आच्छादली, परी ते निवडून घेतली साधुजनी. श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात पहा, नामाचं साधन हे छपरासारखं आहे आणि बाकीची साधनं खोल्यांसारखी आहेत. माया ब्रह्मामध्ये सुद्धा हा दाखला लागू पडतो. जो काही विस्तार आहे तो खोल्यांसारखा आहे आणि ब्रह्म मात्र छपरासारखा आहे. जर पृथ्वीवरती डोंगर आहे, नदी आहे, झाड आहे, सगळं काही आहे, पण आकाशही असेल, तर ते झाड, डोंगर इत्यादी गोष्टी मायेत येतील तर आकाश ब्रह्मामध्ये येईल. म्हणजे झाडाच्या ठिकाणी झाडाचं झाड पण तसंच आहे, एखाद्या मनुष्याच्या ठिकाणी त्याचं मनुष्य पण आहे, पण आकाश सगळ्यांना समानच आहे. तिथेही आकाश आणि इथेही आकाश, असं ब्रह्माच्या बाबतीत आहे. त्यामुळं ब्रह्मस्थिती ही आच्छादलेली आहे. कोणतीही अशी वस्तू नाही की जिच्यामध्ये ब्रह्म नाही आणि ब्रह्मामध्ये ती वस्तू नाही, पण ती वस्तू वस्तुरूपानं वेगळी भासते, ती मायेमुळे भासते. मडक्यांचा दृष्टांत इथं दिला जातो वेदांतामध्ये. अनेक प्रकारची मडकी आहेत, पण माती सर्वत्र समान आहे. तसं ब्रह्माच्या बाबतीत आहे. आपल्याला मडकं दिसतं, मडक्याचा आकार दिसतो आणि आकारामुळं त्याच्या गुणाची धारणा होते, पण वस्तुतः तिथं मातीच आहे. तसं ब्रह्म सर्वत्र दाटून आहे, पण आभास जो उत्पन्न होतो विस्ताराचा, तो मायेमुळे होतो. म्हणून सकळ माया विस्तारली. गोंडाळ सांडून नीर घेईजे, नीर सांडूनी क्षीर सेविजे, माया सांडूनी अनुभविजे ब्रह्म तैसे. अशी अत्यंत महत्त्वाची ओवी समर्थांनी पुढं सांगितली. ही माया आणि हे ब्रह्म कशा प्रकारे आहे याचं वर्णन करून सांगण्याच्या मागे एकच हेतू आहे सद्गुरूंचा किंवा समर्थांचा, की शिष्यानं, साधकानं ब्रह्म तेवढं निवडून घ्यावं. समर्थ म्हणतायत, शेवाळ बाजूला केल्यानंतर खाली पाणी जसं राहतं, किंवा फक्त दूध घ्यायचं असेल तर त्यातलं पाणी बाजूला करावं लागतं, तसं माया ब्रह्म एकत्र कालवलेलं आहे. हे कालवण बाजूला करायला शिष्यानं शिकलं पाहिजे. त्यातली माया बाजूला करून शुद्ध ब्रह्म तेवढं निवडलं पाहिजे. पण इथं समर्थ अनुभवी जे असा शब्द वापरतात. आता खरं म्हणजे ब्रह्माचा अनुभव घेता येत नाही, कारण ब्रह्मापाशी द्वैत नाही. अनुभव द्वैतानं होतो हे आपण अनेकदा निरूपणात पाहिलं. तरीही समर्थ म्हणतात, माया सांडूनी अनुभवी जे ब्रह्म तैसे. एखादी गोष्ट आपण अनुभवतो, ती कशा प्रकारे अनुभवतो पहा. अनुभव घेत असताना आपण समरसून जातो. तिथं आपल्याला अनुभवाची जाणीव वेगळेपणानं येते, ही गोष्ट निश्चित. पण जेव्हा अनुभव घडत असतो तेव्हा मात्र तिथं समरसता असते. म्हणून पंचदशीकार म्हणतात की विषयानंदे ब्रह्मानंद. हा विषयाचा सुद्धा अनुभव येतो, तो सुद्धा खरं म्हणजे ब्रह्मस्थिती आत आहे म्हणून येतो. तो विषयाचा अनुभव ब्रह्मापाशी जाऊन लोप होतो आणि मग आपल्याला त्या विषयाचा अनुभव येऊन आपण पुन्हा आपल्या देहबुद्धीमध्ये परत येतो. द्वैत तेव्हा निर्माण होतं जेव्हा मी अनुभव घेतला असं देहबुद्धीनं साधक म्हणतो. समर्थ म्हणतात, माया सांडून अनुभवी जे ब्रह्म तैसे, असं घडलं पाहिजे. म्हणजे ब्रह्माचा अनुभव घ्यायचा आहे, पण ब्रह्मच होऊन तो घ्यायचा आहे. यासाठी ब्रह्मावरती जे शेवाळ आलेलं आहे देहबुद्धीरूपी, ते तुला बाजूला करावं लागेल. आपली अडचण अशी आहे की ते एकत्र कालवलं गेलं आहे. वेगवेगळं दिसत असतं तर वेगळं करता येत असतं, पण ब्रह्म असं आहे की जे दिसत नाही. मागच्याच ओळीत समर्थांनी सांगितलं, माया दिसे ब्रह्म दिसेना, माया भासे ब्रह्म भासेना. मग जर ते भासणारच नसेल, दिसणारच नसेल, तर त्याला मायेपासून वेगळं कसं करायचं? तर माया दिसते ना, माया भासते, तर भास बाजूला टाकायला काय अडचण आहे? म्हणून सद्गुरू भास बाजूला टाकायला शिकवतात.
भ्रमातून बाहेर यायला शिकवतात. ब्रह्माला वेगळेपणानं पाहावं लागतच नाही आणि पाहायला गेलं तर ते दिसणारही नाही, कारण ते दिसत नाही असंच आहे. ब्रह्म आहेच आहे या स्थितीत असल्यामुळे त्याला पाहण्याची गरज नसून केवळ भ्रमातून दूर होण्याची गरज आहे. आणि नेमकं तेच सद्गुरू करायला शिकवतात की तू जो पूर्ण स्वरूपानं आहेस त्याच्यावरती साठलेलं शेवाळ दूर कर. गोंडाळ सांडून नीर घेईजे, नीर सांडूनी क्षीर सेविजे, माया सांडूनी अनुभविजे ब्रह्म तैसे. पुन्हा मग ब्रह्माबद्दल ते पुढं बोलले. ब्रह्म आकाश आयसे निवळ. आकाश ही एकमेव गोष्ट अशी आहे ज्याची उपमा ब्रह्माला देता येते, पण तीही पूर्णपणे ब्रह्माला साजत नाही. कारण आकाशामध्ये सुद्धा पंचमहाभूते आहेतच. पण आकाश आपल्याला देहबुद्धीनं व्यापकत्वानं दिसतं, म्हणून आपल्या देहबुद्धीला ब्रह्म समजावून सांगण्यासाठी आकाशाची उपमा दिली जाते. ब्रह्म आकाश ऐसे निवळ, माया वसुंधरा डहुळ, ब्रह्म सूक्ष्म केवळ, माया स्थूळ रूपी. माया पृथ्वीसारखी आहे म्हणतात समर्थ. म्हणजे आकाशाच्या सापेक्ष पृथ्वी जशी छोटीशी, गढूळ, मलिन अशी आहे, जणू मातीचा एखादा गोळा असावा, तिथेच उत्पन्न झालेला आणि तिथेच लयाला जाणारा, तशी माया ब्रह्माच्या सापेक्ष आहे. म्हणजे काय तर माया अत्यंत स्थूल असून ब्रह्म मात्र सूक्ष्म आहे. केवळ सूक्ष्म नाही तर आकाशाप्रमाणे निर्मळ आहे. लक्षात घ्या, हे सगळं सद्गुरू शिष्याला सांगतायत. जो साधना करतोय त्याला हे सद्गुरू सांगत आहेत, आणि तेही माया ब्रह्माचा प्रश्न उपस्थित केला म्हणून. म्हणजे दाखले जरी पृथ्वी, आकाश, दूध, पाणी असे अनेक प्रकारचे दिले किंवा अगदी पंचभौतिक तत्त्व जरी सांगितलं, तरी सद्गुरूंना मूलतः हेच सांगायचं आहे की इथे ब्रह्म म्हणजे खरं पाहता तूच आहेस, आणि तुझ्या या ब्रह्मस्थितीशिवाय तुला जे जे अनुभवाला येतं ते सगळं मायेमध्ये येतं. आणि याच न्यायानं त्यांनी पुढचाही उपदेश केलेला आहे. ब्रह्म ते अप्रत्यक्ष असे, माया ते प्रत्यक्ष दिसे. ब्रह्म ते समची असे, माया ते विषमरूपी. म्हणजे समता आणि ब्रह्माचं सर्व ठिकाणी एकत्वानं असणं, तसंच अप्रत्यक्षही असणं म्हणजे अनुभवाच्या पलीकडं असणं, पण मायेचं मात्र प्रत्यक्ष असणं म्हणजे अनुभवाला येणं. अशा दोन्हीही गोष्टी समर्थांनी एकाच ओळीत सांगितल्या. आपल्याला आपण आहोत ही जाणीव आहे हे कोणीच नाकारत नाही. ना शिष्य नाकारत आहे, ना सद्गुरू नाकारत आहेत. सद्गुरू फक्त शिष्याला सांगतायत की ही तुझी असणेपणाची ओळख तू तुझ्या देहाबरोबर चिकटवलेली आहेस. तू जो कोणी ब्रह्मस्वरूपानं आहेस तो मात्र सूक्ष्म आहे, अप्रत्यक्ष आहे, तो प्रचितीला न येणारा आहे, आणि तू मात्र प्रत्यक्षामध्ये, प्रचितीमध्ये अडकलेला आहेस. तुला तुझ्या स्वरूपाच्या समतेमध्ये जाण्यासाठी, म्हणजेच ब्रह्माच्या समतेमध्ये जाण्यासाठी तुझी विषमता टाकावी लागेल. या विषयाकडे आणि पुढेही समर्थ माया ब्रह्मनिरूपणामध्ये कशा पद्धतीनं उपदेश करतात ते या समासाची उजळणी पाहताना आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.